बंधू आणि भगिनींनो, मी सूर्यकांत भालेराव. सध्या बागेश्वर धाम नावाचा एक अतिविद्वान माणूस, त्याने थोडे अकलेचे तारे तोडले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल तो त्याला मनाला जसं वाटेल तसं तो बोलला. पण बंधू आणि भगिनींनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वाज्वल इतिहास बारकाईने अभ्यास करताना आपणाला काही गोष्टी दिसून येतात, त्या मी आपल्यापुढे सांगतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा सूक्ष्म अभ्यास जर आपण केला तर छत्रपती शिवाजी महाराज नावाचं एक झंझावात, छत्रपती शिवाजी महाराज नावाचं एक वादळ, छत्रपती शिवाजी महाराज नावाचं एक भव्य दिव्य व्यक्तिमत्व, हे सिंहासारखं शूर आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे वाघापेक्षा शूर आहेत. ते लढवई आहेत, ते बुद्धिमान आहेत, ते चाणाक्ष आहेत, ते कधीच न थकणारे आहेत, कधीच न दमणारे आहेत. थकणं, दमणं, विश्रांती घेणं हे शब्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या डिक्शनरीमध्ये कुठेच सापडत नाहीत. 1659 साली छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याचा विडा उचलून विजापूरहून निघालेला अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी बुद्धीच्या आणि वाघनकाच्या जोरावर टराटरा तो फाडला आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी गाडला आणि त्याचं जे मुंडकं आहे ते बाले किल्ल्यात नेऊन तिथं पुरलं. छत्रपती शिवाजी महाराज विश्रांतीसाठी महाबळेश्वरला थांबले का? नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची पुढेच मोहीम होती. छत्रपती शिवाजी महाराज कोल्हापूरला गेले. कोल्हापूरमध्ये विजापूरचं सैन्य होतं, आदिलशहाचं सैन्य होतं, ते छाटून टाकलं. तिथे आदिलशहाचा, तिथे विजापूरच्या सैन्याचा पराभव केला. छत्रपती शिवाजी महाराज दमले नाहीत, थांबले नाहीत, पुढेच निघाले. पन्हाळगडावरती विजापूरच्या आदिलशहाचा कडे तो किल्ला होता पन्हाळा. छत्रपती शिवाजी महाराजांनी विजेच्या वेगाने पन्हाळागड आपल्या ताब्यात घेतला. पन्हाळगडावरती भगवा फडकवला आणि मग तिथेच सिद्दी जोहरसारख्या माणसाने पन्हाळगडाला वेढा दिला. अजगरासारखा वेढा होता. पण छत्रपती शिवाजी महाराज सीतापीने बुद्धीच्या जोरावर, मुत्सदीपणाच्या जोरावर तिथून निसटले, रातोरात निसटले. पण त्या ठिकाणी शिवा काशीद नावाच्या त्या व्यक्तिमत्वाला आपला प्राण द्यावा लागला. पुढे 200, 300, 400 बांदल पावनखिंडीमध्ये शहीद झाले, गतप्राण झाले. आणि तिथेच बाजीप्रभू देशपांडे सुद्धा गतप्राण झाले. तिथेच फुलाजी देशपांडे यांनी सुद्धा प्राण सोडला या स्वराज्यासाठी. आणि मग शिवाजी महाराज विशाळगडावरती गेले. पण लक्षात घ्या, विशाळगडाला सुद्धा सूर्यराव सुर्वे हे वेढा देऊन बसले होते. इकडे पावनखिंडीला घोडखिंड बाजीप्रभू देशपांडेने थोपून धरली होती. पण विशाळगडावर गेले तर छत्रपती शिवाजी महाराजांना दिसलं की सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव यांनी वेढा टाकला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथे फळी फोडली आणि विशाळगडावरती गेले. आणि मग विशाळगडावरून पुढे काहीतरी नियोजन करून मग राजगडाकडे गेलेत. आणि तिथे राजगडावर गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आईबरोबर चर्चा करतात. विश्रांती घेत नाहीत, दमलेले नाहीत, थकलेले नाहीत, निराश झालेले नाहीत. मा जिजाऊबरोबर चर्चा करतात. कारण सांगतात, काळजी करू नका राज, सगळं व्यवस्थित होईल. आणि चाकणचं म्हणाल तर चाकणला भुईकोट किल्ला आहे, पण तिथे फिरंगोजी नरसाळासारखा एक शूर व्यक्तिमत्व आहे. गेली कित्येक दिवस तो लढतो आहे. कोण? चाकणचा
फिरंगोजी नरसाळा असं मायलेकरांची चर्चा आहे. आणि तेवढ्यात फिरंगोजी नरसाळा दारात दिसतोय. राजे म्हणतात, फिरंगोजी तुम्ही इथं? आणि मग रडक्या स्वरात फिरंगोजी म्हणतो, काय सांगू राज, पुढतं 56 दिस झुंज दिली आम्ही, पण खानानं तो जिथं राहत होता तिथूनच जे भुयार खणलं ते आमच्या किल्ल्यापर्यंत चाकणच्या, आणि त्याच्यातून खालून येऊन त्याने असा सुरुंग पेरला आणि बार उडवून दिला. राज, आपल्या गडावरची शेकडो माणसं ठार झाली. मग नाईलाज होता, मग गड खानाला दिला आणि इकडं आले राज. अहो, ही बातमी दुसऱ्या कुठल्या राजाकडे जर घेऊन कोण गेलं असतं तर काय केलं असतं? रागावले असते की नाही? पण छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यावर रागावले नाहीत. उलट चाकणच्या त्या फिरंगोजी नरसाळ्याला सोन्याचं कड दिलंय, सोन्याचं. आणि छत्रपती शिवाजी महाराज फिरंगोजी नरसाळ्याला म्हणतात, फिरंगोजी, खानाने सुरुंग लावून मातीचे तट पाडलेत, पण तुमच्यासारख्या बहादराच्या छातीच्या तटाची भिंत पाडणं अहो यमराजालाही शक्य नाही. अहो, हे दगड मातीचे किल्ले जातील आणि येतील, तुमच्या आणि माझ्या मनगटात ताकद आहे, ते परत आणता येतील. असं म्हणून सोन्याचं कडं राजे देतात. आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांना कळतं की उंबरखिंडीत कारतलब खान चालून आलाय. त्याच्याबरोबर रायबागन नावाची एक स्त्री पुरुषाचा वेश धारण करून आहे. शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी कारतलब खान थोडीच मिळवला. शरण आला दातित्रण धरून. छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणाला, काही करा, आम्हाला वाचवा. पण छत्रपती शिवाजी महाराज स्त्रियांचा किती आदर करत होते. या रायबागनला चोळी बांगडी देऊन त्या माऊलीचा सत्कार केला. पुढे एवढ्यावर छत्रपती शिवाजी महाराज थांबले नाहीत. शाहिस्ते खान अजगरासारखा लाल महालाला वेढा टाकून बसला होता. छत्रपती शिवाजी महाराज स्वतः त्या लाल महालात घुसून मोठभर मावळे घेऊन शाहिस्ते खानाला तलवारीनं तोडणारच, पण बायकात लपून बसला. बायकातून त्याला ओढून काढला आणि त्याच्या मुंडक्यावर अशी तलवार टाकणार, तोच तो निसटला आणि नेमकी तलवार पोटावर सापडली. अंधार होता, अंधाराचा फायदा घेऊन तो पळाला, पण 3 बोटं तुटली आणि शाहिस्ते खानाचा मुलगा ठार झाला. इथंही छत्रपती शिवाजी महाराज कुठेही दमताना दिसत नाहीत, थकताना दिसत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 साली सुरतला जाऊन, सुरत ते महाराष्ट्रांतर बघा, सुरतवर जाऊन सुरतला लुटून छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात आले. ही त्यांची पराक्रमाची यशोगाथा जी आहे, हा त्यांचा तेजोमय जो पराक्रम आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 50व्या वर्षापर्यंत कुठेही थकताना दिसत नाहीत. 50 वर्ष जेमतेम आयुष्य आपल्या राजांना मिळालं, आपल्या छत्रपतींना मिळालं. अजून राजे जगायला हवे होते. पण अशा या छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल या बोलणाऱ्या बागेश्वर ठामचा मी जाहीर आणि तीव्र शब्दात निषेध करतो आहे आणि थांबतो आहे.